राईस खाऊन वजन कमी होतं, पण तो तुम्ही किती खाताय, कसा खाताय हे मॅटर करतं. काही लोक असतात की ज्यांना राईस भाताशिवाय होतच नाही, भात नसेल तर जेवणच नाही दिससाठी. तर यांनी काय करायचं, यांच्याकडे साठी दुसरं ऑप्शन राईस काय? खाऊन वजन कमी होतं. हे खूप सोशल मीडियावर चुकीचं सांगितलेलं आहे की आता वजन कमी करायचंय म्हणजे राईस बंद करायचं. बिलकुल नाही. राईस खाऊन वजन कमी होतं, पण तो तुम्ही किती खाताय, कसा खाताय हे मॅटर करतं. आता तुमच्या प्लेटमध्ये तुम्ही भरपूर राईस घेतलाय, 200, 250, 300 ग्रॅम, त्याच्याबरोबर थोडीशी डाळ घेतलीये, तुमचं वजन नाही कमी होणार. तुम्ही राईस कंट्रोल करा. एक वाटी, आपल्या घरातल्या वाट्या असतात तेवढी वाटी राईस घ्या, तुम्ही डाळ घ्या, त्याच्याबरोबर तुम्ही कोशिंबीर पण पेअर करा दुपारच्या जेवणामध्ये. आणि तुम्ही प्रोटीनसाठी तिथं एखादी उसळ घ्या, एखादी तुम्ही पनीर घेऊ शकता, अंडी घेऊ शकता, चिकन घेऊ शकता. राईस एक वाटीच्या पुढे जायचं नाही, पण त्या राईसच्या क्वांटिटी एवढ्या अजून गोष्टी तुम्ही ऍड केल्या. 400 ग्रॅम तुम्ही खाताय, जिथे तुम्ही 300 ग्रॅम राईस खाऊन फक्त 100 ग्रॅम वरणाबरोबर खाताय, तिथं 300 ग्रॅम कार्ब्स होते, तर तुम्ही कार्ब्स अननेसेसरी जास्त खाताय, मग ते तुमचं वजन कमी करणार नाही. पण तेच तुम्ही राईस 100 ग्रॅम केला, सॅलड आलं तिथं, रॉ सॅलड, आपण काकडी टोमॅटो सिंपल कोशिंबिरी आपण खातो ते 100 ग्रॅम आलं, 100 ग्रॅम जी डाळ आहे ती डाळ आली. हे जे 400 ग्रॅम आणि तुम्ही तो राईस हे खाणार होता, त्याच्यापेक्षा इथे जास्त पोट भरतं, कारण प्रोटीन ऍड झालंय तिथं, फायबर ऍड झाले. फायबर पण तुमचं पोट भरतं प्रोटीन, आणि तो 100 ग्रॅम राईस फुलफिलिंग होतो. राईस खाल्लेल्याचं समाधान पण मिळतं, वजन पण कमी होतं. बरोबर.